पुण्यातील मुकुंदनगर भागामध्ये अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मुकुंदनगर येथील अनधिकृत हजरत दमदमशाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावाने झालेले फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येते। आंदोलनामध्ये वैष्णव किन्नर आखाड्याचे प्रमुख हेमांगी सखी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार योगेश टियेकर सहभागी होणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हजरत दमदमशाह अली दर्ग्याला पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दरम्यान दर्ग्याच्या सभोवतालचे सर्व रस्ते बॅरिगेड्स बंद करण्यात आले, तर दुसरीकडे पुण्यामध्ये होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चा विरोधात त्याच ठिकाणी काही दलित संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। पुण्यातली दोन दृश्य तुम्ही पाहताय। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजाने दर्ग्याविरोधात आंदोलन केलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला दलित समाजाचं सुद्धा आंदोलन सुरू आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेले। फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हे आंदोलन केले जाते। आंदोलनामध्ये वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख हेमांगी सखी, आमदार गोपीचंद पडळकरांसह योगेश टियेकर सहभागी होणार आहेत। हजरत दमदम अली शाह दर्ग्याला पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। दरम्यान रस्ते बॅरिगेड्स टाकून बंद करण्यात आले, तर दुसरीकडे पुण्यामध्ये होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चा विरोधात त्याच ठिकाणी काही दलित संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। पुण्यातली दोन दृश्य एका बाजूला दर्ग्या विरोधात आंदोलन, तर दुसऱ्या बाजूला दलित संघटनांचं आंदोलन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।